नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि रवा यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवूया. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप पोहे घेतलेत. इथे मी कपाने पोहे मोजून घेतले. तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घ्या. इथे जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता. हे पोहे मी आधी चाळून घेतलेत आणि त्यातला कचरा काढून घेतला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि याची पावडर करून घ्यायची आहे. तर इथे पहा मी पोहे वाटून घेतलेत. ही पावडर थोडीशी अशी बारीक रव्याप्रमाणे रवाळ आहे. तर ही आता आपण बाजूला ठेवून देऊया. यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे, कच्चा बटाटा घेतला आहे. हा सोलून घेतला आहे. आता हा किसून घ्यायचा आहे. तर इथे मी बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. यामध्ये हा बटाटा आपण किसूया. इथे मी आता सगळा बटाटा किसून घेतला आहे आणि याचा रंग बदलू नये म्हणून असं पाण्यात ठेवलं आहे. तर असाच बाजूला आता ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे आता पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर इथे कढीपत्त्याची पानं घातलेत. 4 ते 5 पानं चिरून घेतली. यानंतर हिरवी मिरची घातली चिरलेली. आता इथे 1 चमचा मी चिली फ्लेक्स घालते. यामुळे रंग छान येतो, दिसायला छान दिसते रेसिपी. ऑप्शनल आहे चिली फ्लेक्स. आता हे परतून घेऊया. मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलं मी. आता इथे किसलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे. तर 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि साधारण अर्धा इंच आलं मी घेतलं होतं. हे सुद्धा परतून घेऊया 1 मिनटं. आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. तर हे सुद्धा खूप मस्त लागतात या रेसिपीमध्ये. तीळसुद्धा इथे मी परतून घेतले. आता यामध्ये जो बटाट्याचा कीस आपण पाण्यात ठेवला होता तो घालायचा आहे. तर इथे लक्षात घ्या, याच्यातलं सगळं पाणी असं पिळून घ्यायचं आणि मग घालायचं. बटाट्याचा कीस पूर्ण ड्राय करून इथे घालायचं आहे. तुम्ही हवं तर थोडा वेळ हा चाळणीमध्ये काढून घ्या आणि मग पाणी निघून गेल्यावर इथे घाला. इथे मी सगळा बटाट्याचा कीस घालून घेतला आहे. आता हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा कीस परतायचा आहे. तर इथे पहा मी हा बटाट्याचा कीस 2 मिनटं असा परतून घेतला. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे 1.5 कप पाणी घालायचं आहे. तर ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतले होते त्यानेच इथे मी 1.5 कप मोजून पाणी घालते. 1 कप घातला आणि हा आणखी अर्धा कप. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. मिक्स करून घेऊया एकदा. आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे पहा पाण्याला उकळी यायला लागले. आता इथे यामध्ये जी आपण पावडर पोह्याची करून ठेवली होती ती घालायची आहे. मिक्स करूया. इथे आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. यानंतर इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे. उपम्यासाठी घरी जो आपण रवा वापरतो तोच इथे मी घेतला आहे. आता हे सगळं असं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. तुम्हाला जर हे मिक्स करायला थोडं कठीण जात असेल तर तुम्ही गॅस बंद केला आणि मिक्स करून घेतलं तरी चालेल. तर हे आता असं एकजीव करून घ्यायचं. हे लगेचच असं घट्ट व्हायला लागतं आणि याचा गोळा व्हायला लागतो. याच्यातल्या गुठळ्या अशा चमच्याने अशा मोडून घ्यायच्या म्हणजे याचं अगदी स्मूथ असं हे पीठ आपल्याला तयार करता येईल. तर इथे पहा याचा असा गोळा व्हायला लागला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊया.
आता इथे मी एक ताट घेतलं आहे, याला तेल लावून असं ग्रीस करून घ्यायचं. यामध्ये आता हे आपलं जे पीठ तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे. आणि आता हे चमच्याने आपण पसरवून घेऊया. तर याची आपल्याला वडी जशी आपण बनवतो त्याप्रमाणे याला सेट करून घ्यायचं आहे. तर मी हे असं चमच्याने पहा याला असं स्क्वेअर शेप दिला आहे. आता हे आपण कट करूया. तर तुम्ही ह्याला हवा तो आकार देऊ शकता. इथे मी आता याचे ट्रायंगल बनवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी सुद्धा याच्या वड्या बनवू शकता. इथे मी आज थोडेसे मोठे याचे तुकडे करणार आहे. तर इथे पहा मी असं हे कट करून घेतलं आहे. आता हे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही याला फक्त तेल घालून जिरं घालून फोडणी देऊ शकता, तसंही खूप छान लागतं. आज आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. तसंच तुम्ही हे असंच एअरटाईट कंटेनरमध्ये फ्राय करण्याच्या आधी स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर हे व्यवस्थित 2 दिवस राहील आणि तुम्हाला जेव्हा हे खायचं असेल तेव्हा तुम्ही काढून फ्राय करू शकता. तर आज हे आपण असं शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये पीसेस घालायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. दोन्ही बाजूने मस्त ब्राऊन करून घ्यायचे आहेत. हे खूपच क्रिस्पी होतात आणि यामध्ये आपण बटाटा घातला आहे त्यामुळे याची चवसुद्धा खूप मस्त लागते. आणि पोहे आणि रवा यामुळे मस्त क्रिस्पीपणा येतो. तर पहा एका बाजूने मस्त ब्राऊन रंग आला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा यांना गोल्डन ब्राऊन करून घेऊया. तर आता हे दोन्ही बाजूने पहा ब्राऊन झालेत. काढून घेऊया. तर इथे आता सगळे ट्रायंगल मी काढून घेते. इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केले. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. असेच सुद्धा खूप मस्त लागतात हे. तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. यासाठी तुम्हाला बटाटा आधी शिजवून ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. तर पाहू शकता बाहेरून अगदी क्रिस्पी होतात हे. आणि हे थंड झाल्यानंतर सुद्धा असेच क्रिस्पी राहतात. मी तुम्हाला एक इथे तोडून दाखवते. आतून पहा हे किती सॉफ्ट आहेत. तर एकदा तुम्ही नक्की करून पहा. चवीला तर अप्रतिम लागतात. तर आजची ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.